नमस्कार मंडळी, कोकणी व्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। नवीन जागा, भन्नाट अनुभव आणि धमाल मस्ती हे सगळं मिळणार तुम्हाला कोकणी व्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। ब्लॉगिंगचं खरं मन म्हणजे कोकणी व्लॉगर्स। चला तर मग सुरू करूया सफर। नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोकणातील गौरी आवाहन म्हणजे गौरी मातेचं आवाहन कसं केलं जातं ते। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रदेशानुसार गौरी पूजन गौरी आवाहन वेगवेगळं असतं। तर आज आपण कोकणातलं पाहणार आहोत। गणेश चतुर्थीनंतर साधारण 3ऱ्या 4थ्या किंवा 5व्या दिवशी गौरी मातेला घरी बोलावलं जातं। लोक मानतात की गौरी म्हणजे शुभ्र रूपातील महालक्ष्मी, जी सुख समृद्धी आणि सौभाग्य देणारी असते। चला तर आपण पाहूया की आता कोकणात आमच्या घरी कसं गौरी आवाहन केलं जातं ते। चला, इकडे समोर पाहू शकता किती हिरवळ पसरली आहे आणि आम्ही आता शेताच्या मेरा क्रॉस करून विहिरीपाशी जातोय। आम्ही आता गौरी मातेच्या आगमनासाठी निघालोय। आजूबाजूला पाहू शकता किती निसर्गरम्य परिसर आहे। कोकणात पाऊस चालू आहे त्यामुळे एकदम सुखद फील देते। विहीर बघा किती तुडुंब भरली आहे। गेल्या वर्षी पण गौरीचं विसर्जन इथेच आम्ही केलं होतं। तर इथे पाहू शकता जी रोपं आम्ही इथे लावली होती ती अजून पण टवटवीत आहेत। पावसाळ्यात त्यांना बहर आलाय। लालच भाजी होई। इथे येऊन आता बघा ते 5 रोपं आपण आणली आहे, ती आता स्वच्छ धुवून घेतली जातात। इथे त्यांचं पूजन करताना तुम्ही पाहू शकता त्या 5 रोपांमध्ये तिरडा, तुळस, हळद, आगाडा आणि लाल भाजी अशी ती 5 रोपं आहेत। गौरी मातेचं विहिरीपाशी पूजन करून आम्ही आता तिला घरी घेऊन चाललोय।
गौरी मातेचं आगमन झालं आहे। गणपती बाप्पाच्या बाजूलाच आम्ही तिला विराजमान केलं आहे। सुंदर असं तिची पूजा पण झाली आहे। आता दुपारी तिला नैवेद्य दाखवून तिची आरती पण केली जाईल। आपला व्हिलॉग आता इथेच संपतोय। लवकरच भेटूया आपल्या नवीन व्हिलॉगमध्ये। तुम्हाला व्हिलॉग आपला आवडला असेल, कोकणातली गौरी पूजन कसं केलं जातं हे जर आवडलं असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।